तर वॉर्मअप झाला कंप्लीट. आपला हा दिवस 8व्या दिवसात आपण कालचा वर्कआउट केला आपण. तर आज आपण करणार आहे लेग वर्कआउट म्हणजे काय काय स्टेप आहे काय काय नाही ते आज सगळं बघणार आहे आपण. तर आज आपण 2 किलोमीटर नॉर्मल जॉगिंग करू. काल थोडी फास्ट जॉगिंग केली ती, म्हणजे स्टेप टाकल्या होत्या. तर आज काय करू आपण, नॉर्मल जॉगिंग करू आणि आज लेग वर्कआउट करू. थोडासा स्क्वॉट्स आणि ड्रिल वर्कआउट मधले 2-3 सेट मारू, कारण की उद्याचा वर्कआउट थोडासा वेगळा राहील. त्याच्यामुळं हार्ड वर्कआउट उद्याचा हिल ट्रेनिंग नंतर कोणता तरी करू. तर चला आज जॉगिंग कंप्लीट करू आपली. तर आपली 3 किलोमीटर जॉगिंग कंप्लीट झाली. तर आपण जायच्या टायमाला नॉर्मल गेलतो, म्हणजे स्पीड ताकद तीच होती, स्टॅमिना. फक्त यायच्या टायमाला थोडेसे स्टेप जास्त टाकले, त्याच्यामुळे थोडेसे लवकर कव्हर झालं. आणि कधी पण एक सांगतो, जॉगिंग करा, रनिंग करा. रनिंग झाल्यानंतर 30 ते 40 मीटर वॉकिंग करणं लागते, तर बॉडी कूलडाऊन होऊन जाते. कूलडाऊन झाली तर पुढचा वर्कआउट करायला सोपा जातो. तर आज आपण बघणार आहे थाईज एक्सरसाइज. थाईजची एक्सरसाइज कशी मारायची आणि किती प्रकार त्याचे ते बघू आज. कारण की काल आपण तसं लॉंग मारलो 4 किलोमीटर. तर आज थोडं थाई वर्कआउट करू. थाई वर्कआउट लय जो झाला केला नाही, म्हणून लेग वर्कआउट करू. मसल स्ट्रॉंग होऊन जात्या. हे एक बुटाचा एक प्रॉब्लेम आहे. या बुटाचा लेस एक किती टाईट बांधली सुटून जाते लेस. ह्याला काहीतरी आपल्याला जुगाड करणं लागणार आहे. थोडे वेगळे दुसऱ्या शूजची लेस बांधणं लागणार आहे, जेणेकरून सुटणार नाही. सुटलं ना ते कम्फर्टेबल होत नाही. एक शूज लूज आणि एक शूज टाईट होऊन जातो. त्याच्यामुळे रनिंगमध्ये थोडा प्रॉब्लेम येतो. त्याच्यामुळं दोन्ही सेट असले ना तर मग रनिंगमध्ये प्रॉब्लेम येत नाही. तर हे एक प्रॉब्लेम आहे, ह्याला क्लिअर करणं लागेल एकदा. तर चला आता आपण लेग वर्कआउट करतो.
आजचा वर्कआउट आपला झाला कंप्लीट. तर आज आपण काय केलं, 3 किलोमीटर जॉगिंग, त्याच्यानंतर आपण लेग वर्कआउट केला, थाईज मारली, नाहीतर स्क्वॉट्स मारले नंतर. त्याच्यानंतर मग आपण ॲप्स मारले आणि स्ट्रेचिंग केली. हे रेग्युलरचा वर्कआउट आपला. तर हे आज वर्कआउट आपण आज केला. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओला. बाय.